नमस्कार. मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. मी पुणे आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो. आपण माझ्या या चॅनलला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचा खूप खूप आभारी. आजचा विषय आहे की FIR क्वॅशिंग किंवा FIR विथ चार्जशीट क्वॅशिंग कधी करावे आणि त्याचा निर्णय कसा आणि कधी घ्यावा. तर मित्र हो, सगळ्यात पहिले हा जो क्वॅशिंग किंवा एखादी FIR रद्द करून मागणं किंवा त्याच्याबरोबर तयार झालेली जी चार्जशीट आहे, आरोपपत्र म्हणतो आपण त्याला मराठीत, तो रद्द करून मागणं हे कधी कुठल्या परिस्थितीत करावे आणि हा आहे मूळतः फौजदारी स्वरूपाचा गुन्हा, क्रिमिनल कंप्लेंट असेल, क्रिमिनल गुन्हा असेल तरच हे शक्य आहे. त्यामुळे एखाद्या घटनेसाठी, एखाद्या गुन्ह्यासाठी तुमच्यावर FIR होते किंवा FIR झाल्यावर पुढे अटक जर झाली, नंतर जामीन होते, त्याच्यात तपास होतो आणि तपास पूर्ण झाल्यावर पोलीस जे असतात, IO म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जो असतो, हा ह्या संपूर्ण तपासाचा एक आढावा तयार करतो आणि तो आढावा म्हणजे आरोपपत्र असतं. चार्जशीट म्हणतो आपण इंग्रजीमध्ये त्याला. आणि या चार्जशीटमध्ये फिर्यादी कोण आहे, आरोपीचं नाव काय आहे, फिर्यादीचे जबाब असतात, आरोपीचा जबाब असतो, फिर्यादीबरोबर जे साक्षीदार आहेत त्यांचे जबाब असतात. त्याच्यात पोलिसांनी काय तपास केला त्याच्याबद्दल लिहिलेलं असतं. त्याच्यात गुन्ह्यासाठी घडलेला कुठला मुद्देमाल त्याच्यात सापडला आहे का, काही वस्तू सापडल्या आहेत का, काही पुरावा सापडला आहे का, त्या पुराव्याबद्दल पूर्ण विस्तृत त्याच्यात माहिती दिलेली असते. आणि अशा प्रकारे ही एकंदरीत तयार होतो. FIR म्हणजे फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, म्हणजे गुन्हा घडल्याबरोबर कुणीतरी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन गुन्हा नोंदवतो आणि तिथे पोलिसांना सांगतो प्रथमतः की बाबा अशा अशा जागी असा असा गुन्हा घडला आहे, त्याच्यात अशा अशा माणसाने अशा अशा माणसाला मारहाण केली आहे, चाकू मारला आहे, जीव घेतलेला आहे, ॲक्सिडेंट झाला आहे, अशा अनेक प्रकारचे जे गुन्हे असतात, फ्रॉड झाला आहे, हे सगळ्या गुन्ह्यांबद्दल प्रथम पोलिसांना जेव्हा कळवण्यात येते आणि त्यावेळेस पोलीस जो जबाब लिहून घेतात, तक्रार जबाब, त्याला FIR म्हणतो आपण. आता FIRमध्ये मग पोलीस याबद्दल विचार करतात, तिथे जाऊन तपास होतो, मग तिथे पंचनामा होतो, पंचनामाप्रमाणे गुन्ह्याचं स्वरूप बघितलं जातं आणि त्याप्रमाणे फौजदारी प्रक्रियेतले विविध कलमं लावली जातात आणि त्या कलमांप्रमाणे मग ती FIR रेडी होते आणि मग पोलीस त्या आरोपीला अटक करण्यासाठी वॉरंट घेऊन निघतात आणि पुढे मग गुन्हा तशा स्वरूपाचा असेल तर अटक होते. कधी कधी आरोपी जे असतात हे फरार होऊन जातात, कधी आरोपी हे अटकपूर्व जामिनीसाठी प्रयत्न करत असतात, तर कधी पोलीस शिताफीने काही करून त्यांना अटक करते आणि मग पुढे तपास सुरू होतो. मग मॅजिस्ट्रेटकडे त्यांना 24 तासाच्या जे नेण्यात येतं, तिथे पोलीस मॅजिस्ट्रेटला सांगतात, जज साहेबांना, की बाबा याच्यात आम्ही कालच ह्याला अटक केलेली आहे आणि अटक केल्यावर गुन्ह्याचा पुढे तपास व्हायचा आहे, मुद्देमाल सापडायचा आहे, वेपन सापडायचं आहे किंवा इतर कागदपत्र आहेत, वही पुस्तकं आहेत, कम्प्युटर आहे, लॅपटॉप्स आहेत, मोबाईल आहेत, अशा प्रकारचे असंख्य पुरावे जे असतात ते त्यांना घ्यायचे असतात ताब्यात. त्यासाठी त्यांना तपासासाठी वेळ हवा असतो आणि आरोपीला पोलीस ठाण्यातच ठेवून त्याच्याकडनं माहिती घ्यायची असते आणि त्यांचे जबाब घ्यायचे असतात. या सगळ्या प्रक्रियेला पोलीस PCR मागतात, म्हणजे पोलीस कस्टडी अँड रिमांड. PCR साधारणतः 1 दिवस ते 15 दिवस जास्तीत जास्त दिला जातो. जज साहेबांना जेव्हा गुन्ह्याचा गंभीरता कळते किंवा
त्यांना असं वाटतं की या गुन्ह्यामध्ये किती वेळ लागू शकतो तपासाला, त्याप्रमाणे पोलिसांनी जरी जास्तीत जास्त PCR मागितला तरी जज साहेब तो कमी करून किंवा पूर्णपणे रद्दही करू शकतात PCR. आणि त्यानंतर मॅजिस्ट्रेट कस्टडी अँड रिमांड म्हणजे रेग्युलर तुरुंगवासात त्याला ठेवण्यात येतं मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये. आणि त्याप्रमाणे मग ती व्यक्ती पुढे जामिनीसाठी प्रयत्न करते. ज्या दिवशी तपास पूर्ण होतो त्यानंतर पोलीस या सगळ्याचा आढावा तयार करून चार्जशीट तयार करतात. आता अनेकदा असं होतं की चार्जशीट व्हायची असते, पण आरोपी जो असतो याला खात्री असते की माझ्यावरचा जो गुन्हा आहे हा खोटा आहे. कारण की अनेक कारणं असतात की अनेकदा पूर्ववैमनस्यातनं खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात. बलात्कार आणि विनयभंगसारखे जे गुन्हे आहेत हे 90% खोटे असतात. अनेक वर्ष अनेक महिने सहमतीने संबंध ठेवल्यावर मग बेबनाव होतो, वाद होतात आणि त्याच्यातनं असे गुन्हे तयार होतात आणि खोटे गुन्हे दाखल केल्या जातात. अशा केसमध्ये किंवा इतरही अनेक केस आहेत, चोरीचे गुन्हे आहेत किंवा इतर फायनान्शियल फ्रॉडचे गुन्हे आहेत, जे खरोखर जेव्हा तपास केला जातो किंवा त्याच्याबद्दल माहिती घेतली जाते तर तो गुन्हा नसतोच, तो खोटेपणाने तयार केलेला गुन्हा असतो. आणि संगनमत करून असा खोटा गुन्हा दाखल करून एखाद्या व्यक्तीला मानसिक छळ आणि त्याला अटक करण्याची प्रयत्न केलेला असतो. जेव्हा अशी खात्री असते की हा गुन्हा खोटाच आहे आणि या गुन्ह्यामध्ये आपल्याकडे आरोपीकडे जर सविस्तर असे पुरावे आहेत हे सिद्ध करायला की हा गुन्हा कसा खोटा आहे आणि कसा तो आरोप खोटा आहे, मग त्याप्रमाणे ते सर्व पुरावे घेऊन फौजदारी क्षेत्रात काम करणारे जे वकील असतात ते जुनं कलम 482 खाली उच्च न्यायालयात म्हणजे हायकोर्टात क्वॅशिंग ऑफ FIRची अर्ज केला जाते. क्वॅशिंग ऑफ FIRचा अर्ज केल्यावर अनेकदा काय होतं, अजून एक मुद्दा सांगतो की अनेकदा असं असतं की बाबा आरोपी एक असतो, त्याच्यावरचा गुन्हा कदाचित खराही असतो, पण त्याच्याबरोबर इतर लोकांना गवण्यात येतं फक्त बदला घेण्यासाठी. आई वडील, भाऊ बहीण, इतर लोक, ऑफिसमधला स्टाफ, ओळखीचे पाळखीचे मित्र, अशा अनेक लोकांना खोट्या रीतीने नावं घेऊन गोवण्यात येतं. तर अशा वेळेस हे जे इतर लोक आहेत, मुख्य आरोपी सोडून इतर लोक आहेत, हे लोक क्वॅशिंग ऑफ FIRसाठी जाऊ शकतात. आणि हायकोर्टामध्ये जेव्हा तो अर्ज दाखल होतो त्यावेळेस कागदोपत्री पुरावे, वकिलांची आर्ग्युमेंट त्यांना आणि जज साहेबांची त्यावेळेसची ऐकून घेतल्यावर त्यांना एक जे मनात गोष्ट येते की हा प्राथमिक दर्शनी हा गुन्हा खोटा वाटतो आणि पुराव्याने हे सिद्ध होतं आहे की हा गुन्हा खोटा आहे. तर त्यावेळेस माननीय न्यायमूर्ती साहेब जे आहेत हायकोर्टाचे ते असा आदेश देऊ शकतात की ही जी FIR आहे, हे जे पर्टिक्युलर अर्जदार आहे ज्याचं नाव आरोपीमध्ये लावण्यात आलेलं आहे त्याचं नाव FIRमधनं वगळण्यात यावं किंवा चार्जशीटमधनंही वगळण्यात यावं किंवा FIR पूर्णपणे रद्द करावी, चार्जशीटही रद्द करावी, अशा प्रकारचा निर्णय दिला जातो. त्यामुळे क्वॅशिंग ऑफ FIR किंवा क्वॅशिंग ऑफ चार्जशीट यासाठी तुमच्याकडे भक्कम आणि सबळ असे पुरावे असतील तर तुम्ही अशा प्रकारचा अर्ज माननीय उच्च न्यायालयामध्ये करू शकता. मी आशा करतो की आपल्याला हा विषय संपूर्णपणे कळला असेल. शंका असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या वैयक्तिक वकिलांना, तुमच्या गावातल्या वकिलांना विचारू शकता. मला जर फोन करून सल्ला हवा असेल तर मित्रहो, सल्ला मोफत देता येणार नाही. आधी फोन करून विचारा की कुठल्या विषयावर सल्ला आहे आणि त्याची फी किती आहे. त्याप्रमाणे तुम्हाला फी सांगितल्या जाईल, ती तुम्ही जमा करावी आणि मगच फोनवर सल्ला किंवा वैयक्तिक भेटून सल्ला दिला जाईल. पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहोत. तोपर्यंत सुरक्षित रहा, समाधानी रहा. नमस्कार.